मी बसवेश्वर निसरगुंडे, श्री विद्यार्थी समुपदेशन केंद्राचे संचालक। दरवर्षी आपण महिलांचा मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा खूप मोठा असा कार्यक्रम सुंदर पद्धतीने या ठिकाणी घेतो। खरं तर हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्याचे 2-3 मुख्य उद्देश आहेत। सगळ्यात पहिला मुख्य उद्देश आमचा असा असतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने भरपूर महिलांना एकत्रित करणे आणि महिलांना पाल्यांच्या संगोपना संदर्भात मार्गदर्शन करणे हा मुख्य उद्देश आमचा असतो। तसं मग महिलांना सन्मान देणे, एक हळदी कुंकवाचा समारंभ घेणे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इतर जे काही तो उपक्रम त्याच्यातून साध्य करतो। परंतु खरं सांगायचं म्हणजे महिलांना एकत्रित करणे आज काळाची गरज झालेली आहे। त्यातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा खूप मोठा वाटा असतो। तर त्या बाबतीत त्या पालकांमध्ये काय सजगता आपल्याला निर्माण करता येईल की जेणेकरून पालक सजग होतील, आपल्या पाल्याकडे लक्ष देतील आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने ही एक गोष्ट हितकारक ठरेल, या दृष्टीने हे सातत्याने प्रयत्नशील मागच्या 4 वर्षापासून आम्ही करत आहोत। खरं तर मागच्या 4 वर्षामध्ये वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थी समुपदेशन केंद्राचे बरेचसे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत, चांगल्या पद्धतीने नाव कमावलेले आहेत, यश संपादन केलेले आहेत। वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून समाजामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याची जडणघडण झाली पाहिजे। प्रत्येक विद्यार्थ्याला समाजामध्ये जगत असताना शिक्षणाबरोबर ज्या काही इतर गोष्टी माहिती असणं, त्याची जाणीव असणं गरजेचं आहे। पालकांप्रतीची जाणीव, समाजाप्रतीची जाणीव, वागत असताना समाजामध्ये राहत असताना या सगळ्या गोष्टींची जाणीव त्यांना व्हावी, या दृष्टीने बऱ्याचशा उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही त्यांना घडवत असतो आणि असे प्रयत्न सातत्याने आमच्याकडून यापुढेही चालू राहतील, जेणेकरून समाजामधल्या सर्वसाधारण गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थी सुद्धा याच्यापासून शिकले पाहिजेत, घडले पाहिजेत, हा उद्देश घेऊन आम्ही काम करतो आणि यापुढे हे काम असंच चालू राहील। ऍक्च्युली श्री समुपदेशन केंद्र जे आहे निसरगुंडे सरांचं, त्या अनुषंगाने, त्या क्लासेसच्या अनुषंगाने त्यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला। परंतु ते फक्त एक निमित्त मात्र होतं, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, जेणेकरून महिला पालक जे आहेत, एखादा विद्यार्थी घडवण्यासाठी जे कार्य आई करू शकते, म्हणजे सर्वात जास्त मोठा भाग हा आईचा असतो। त्यानिमित्ताने सर्व महिला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतात, तर ते त्यांनी निमित्त साधून आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यानिमित्त महिला पालकांना थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी मला इथं बोलवलं आणि मलाही असं वाटतं की खूप मोठ्या संख्येने त्यांनी हजेरी लावली आणि मी पण पालकांना मुलांबद्दल किंवा आता आधुनिक शिक्षण काय म्हणतंय, सीबीएसई असेल, स्टेट असेल, सगळ्या काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलांसोबतचा असणारा पालकांचा आणि मुलांचा जो व्यवहार घरामध्ये असेल, बाहेर असेल, याबद्दल त्यांना मार्गदर्शन केले। हे कार्यक्रमाबद्दल हे सांगते की हे इथं जे शिक्षण भेटतं त्या शिक्षणाबद्दल संस्कृती किंवा आपल्या जे परंपरा त्या सगळ्या गोष्टी जपून हे शिक्षण पुढे जातंय आणि आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच आपल्या घरातले राहणीमान कसं आहे, आपली मुलं कसे जडणघडण व्हावं, हे सगळं ह्या कोचिंग क्लासेस मधून आपल्यापर्यंत पोहोचते। आपल्या मुलांना इथं जे आपले घरात संस्कार देऊ शकत नाही आपल्या कामामुळे, ते पूर्ण इथं देतात हे सर। आणि एक गोष्ट सांगायची म्हणते की आपली मुलं जे घरी जे आपले म्हणतात की बाबा मी गणपतीला गेल्यानंतर असं मी नाचलो असतो, हे केलं असतं, पण इथं हे सर ह्या मुलांच्या सगळ्या हाऊस पूर्ण करून हे शिक्षण पुढे नेतात, हे मला सांगायचं होतं। आणि ह्या कोचिंग क्लासेस खूप हे म्हणजे असं सगळ्या ह्याच्या मधून हे सर हे झालेले आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की ह्या कोचिंग क्लासेस मध्ये सर्व पालकांनी यावं, इथला अनुभव घ्यावा आणि आपल्या मुलांना इथं घालावं, असं माझी विनंती आहे।